हैदराबादमध्ये मद्यधुंद तरुणीनं रेल्वे ट्रॅकवर कार चढवल्याचं सध्या समजतंय आणि याच तरुणीचा सध्या व्हिडिओ व्हायरल सुद्धा होतोय। रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवण्याचा व्हिडिओ आहे तो सध्या समोर आलेला आहे। महत्त्वाची अपडेट, तो व्हिडिओ सुद्धा आपण बघू शकतोय। हैदराबादमध्ये ही घटना घडलेली आहे। मद्यधुंद तरुणीनं रेल्वे ट्रॅकवर चक्क कार चढवली आणि तोच व्हिडिओ सध्या व्हायरल केला जातोय। रेल्वे ट्रॅकवर गाडी चालवतानाचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। आपण हे दृश्य बघू शकतो। त्या मद्यधुंद तरुणीला काही लोकांनी ताब्यात सुद्धा घेतलेला आहे, तिला पकडलेला आहे। हैदराबाद मधली ही घटना आहे आणि मद्यधुंद तरुणीने रेल्वे ट्रॅकवर कार चढवली आणि कार चालवली सुद्धा आणि तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा होताना बघायला मिळतोय। तर तो व्हिडिओ आपण बघू शकतोय। त्या दरम्यान तिने ही कार ट्रॅकवर चालवलेली होती, तो व्हिडिओ सध्या आहे आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा होतोय। त्या दरम्यानच काही नागरिकांनी, काही स्थानिकांनी तिला बघितलं आणि तिला सावरण्याचा, तिला अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळीची ही दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। तर मद्यधुंद तरुणीचा हा प्रताप, हैदराबाद मधली ही घटना आहे। या तरुणीनं रेल्वे ट्रॅकवर कार चढवली आणि कार चालवली सुद्धा आणि तो व्हिडिओ सध्या व्हायरल सुद्धा होतोय। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण डोईफोडे सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, तो व्हिडिओ, ती दृश्य आपण बघू शकतोय, काय नेमकं प्रकरण? गौरी, आपण जर पाहिले तर एका मद्यधुंद तरुणीने आपली कार थेट रेल्वे ट्रॅकवर चालवल्याने काही काळ रेल्वे वाहतुकी विस्कळीत झाली होती। ही घटना शंकरपल्ली परिसरात घडली असून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी मद्यधुंद अवस्थेत होती। ती आपली कार घेऊन शंकरपल्ली जवळील कोंडगळ गेट जवळ रेल्वे ट्रॅकवर पोहोचली। रेल्वे कर्मचाऱ्यांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिने कार थांबवली नाही आणि रेल्वे ट्रॅकवर ती पुढे जातच राहिली। या प्रकारामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली होती। काही नागरिकांनी धाडस करून कार थांबवली आणि पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि त्या तरुणीला ताब्यात घेतलं। या घटनेमुळे शंकरपल्ली हैदराबाद रेल्वे मार्गावरील ट्रेन सेवा काही काळ बाधित झाली होती। रेल्वे ट्रॅकवरून कार हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती आणि पोलिसांनी कार ताब्यात घेतली असून ती पोलीस ठाण्यात नेण्यात आली आहे। धक्कादायक बाब म्हणजे या कारला नंबर प्लेट सुद्धा नव्हती। पोलिसांनी या तरुणीला रेल्वे संरक्षण दलाच्या ताब्यात दिले असून तरुणीने असे कृत्य का केले, ती खरंच मद्यधुंद अवस्थेत होती का, आता याचा पोलीस तपास करीत आहे। गौरी, नक्कीच किरण, पोलीस नेमकी काय कारवाई करतात या तरुणीवर बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।